तर आमिर खानकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचंय का असा सवाल मंत्री नितेश राणेंनी केलाय। तर हिंदूंनी आमिरचे चित्रपट पाहायचेत का याचा विचार करावा असंही नितेश राणेंनी म्हटलं। दरम्यान गोपीचंद पडळकरांनी नितेश राणेंच्या विधानाचं समर्थन केलंय। तिन्ही लग्न हिंदू महिलांसोबतच केले लव्ह जिहादसाठीचं षडयंत्र आहे का असा सवाल पडळकरांनी केला। तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा। 3 लग्न होत आहेत, त्या पण ते हिंदू महिलांच्या सोबतच होत आहेत। म्हणजे काय आहे, हा कुठल्या षडयंत्राचा भाग आहे का? म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीनं लव्ह जिहादची प्रकरण जास्त घडावीत। माननीय नितेश राणे साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्या वक्तव्याला माझा पाठिंबा आहे।